दादांचं जे विमान होतं त्याच्यामध्ये मुद्दामूनच काहीतरी घोळ केला होता आणि त्याचा तिथं ॲक्सिडेंट झाला आणि बाकीची विमानामध्ये घोळ नाही ते आपण वापरू शकतो। एकनाथ शिंदे साहेबांची भेट आमची राहिली होती, आज त्यांना भेटून मग उद्यापासून दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये हा मुद्दा कसा घेता येईल याबाबतीत मी प्रयत्न करणार। हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत। मी हेच म्हणतोय, आता बघा की अजितदादा कुठल्या कंपनीच्या विमानात गेले, VSR। आता VSR कंपनीच्या विमानात दादा गेल्यानंतर तरीसुद्धा दुसरे VSRची विमानं बाकीचे नेते आणि मोठे मोठे व्यावसायिक त्या ठिकाणी वापरत असतील तर मग कुठेतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की कदाचित काही लोकांना माहिती असावं की दादांचं जे विमान होतं त्याच्यामध्ये मुद्दामूनच काहीतरी घोळ केला होता आणि त्याचा तिथं ॲक्सिडेंट झाला आणि बाकीची विमानामध्ये घोळ नाही ते आपण वापरू शकतो। मग काही लोकांना हे माहिती आहे का की दादांचं विमान हे खराब होतं, मुद्दामून त्यांना दिलं आणि मुद्दामून त्या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट केला। मग आम्ही त्याच अँगलनी बोलतोय की टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन AAIB करते, पण ते सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आणि VSRला। त्यामुळे याच्यामध्ये रूल 12च्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन झालं तर आपल्याला क्रिमिनल पण करता येतं, त्याच्यामध्ये आपलं टेक्निकलसुद्धा करता येतं आणि त्याच्यावर एक वचक ठेवण्यासाठी आपल्याला एक कमिटीसुद्धा निर्माण करता येईल। उद्या परवा तेरवा 3-4 दिवस मी सुद्धा दिल्लीला जाऊन काही नेत्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे। एकनाथ शिंदे साहेब आत्ता येत आहेत, महाराष्ट्रातल्या प्रमुख पार्टीच्या प्रमुख पैकी एकनाथ शिंदे साहेबांची भेट आमची राहिली होती, आज त्यांना भेटून मग उद्यापासून दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये हा मुद्दा कसा घेता येईल याबाबतीत मी प्रयत्न करणार। हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत। यश येईल नाही येईल माहीत नाही, पण शेवटी प्रयत्न तरी करतोय याचं समाधान आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे। गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा पार्थ पवार भेट घेणार आहे। तुम्ही सुद्धा प्रयत्न केला होता अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट, तुम्ही जाणार आहात का जर असं भेट होत असेल त्यांच्यासोबत? नाही, विषय एवढा आहे की ते सत्तेत आहेत, खासदार न होता सुद्धा ते आधी भेटू शकले असतील, नाही तर भेटले सुद्धा होते। त्यावेळेस कुठंतरी ताकदीने पाठपुरावा करणं हे महत्त्वाचं होतं। कदाचित त्या बैठकीमध्ये चर्चासुद्धा झाली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे खासदार होण्यासाठीच थांबणं हे योग्य नाही। पहिलं मिशन हे असावं की दादांना आपल्याला न्याय मिळावा आणि त्यानंतर पूर्ण राजकारण। त्यामुळे या अधिवेशनामध्ये सुद्धा अनेक मुद्दे हे खरं तर मला सुद्धा मांडायचे आहेत, पण विषय एवढाच आहे की जर आत्ता अजितदादांना आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये खरं काय घडलं हे बाहेर येण्यासाठी मी तिथं प्रयत्न करतो। त्यामुळे याच मुद्द्यावर गेले काही महिने आणि पुढचे काही महिने त्याच्यावर त्या ठिकाणी लढून काय खरं घडलं हे लोकांसमोर कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो। नाही, त्याच्यावर जास्त मी काय बोलणार नाही, पण असं कळतं की सोमवार मंगळवारी त्या बाबतीत चर्चा होईल। पण तरी सुद्धा जर पुढच्या आठवड्यात ती चर्चा झाली नाही पण मग ते दुर्दैवी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।